नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। चाटचे कुठलेही प्रकार म्हटले म्हणजे त्यासाठी आपल्याला 2 चटण्या आवर्जून लागतात। एक म्हणजे चिंच गुळाची चटणी आणि दुसरी म्हणजे हिरवी तिखट चटणी। तर आज आपण अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने स्ट्रीट स्टाईल या दोघंही चटण्या बनवणार आहोत। यातली जी चिंच गुळाची चटणी आहे ना, ती फ्रीजमध्ये तुम्ही तर 3-4 महिने स्टोअर करून याचा आस्वाद केव्हाही घेऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी ना आपण चिंच गुळाची चटणी बनवूयात। त्यासाठी अर्धा कप बघा मी इथे बिया काढून घेतलेली चिंच घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये ही अशीच भिजवत ठेवायची। तुम्हाला घाई असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकून ही चिंच भिजवून घेतली तरीही चालेल। एक अर्धा तास झालेला आहे। थोडीशी चमच्याने मी हिला मॅश करून घेणार आहे। मग आता आपल्याला हिला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आणि अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यामुळे काय होतं की हे मिश्रण छान लवकर आपल्याला मिळून येतं आणि यातला सगळा गर व्यवस्थित काढून घेता येतो। या ठिकाणी मात्र महत्त्वाची स्टेप आहे, हे जे चिंचेचा गर तयार केलेला आहे ना, तो गाळून घ्यायचा आहे। म्हणजे यामध्ये काही जे रेषे असतात, धागे असतात, ते चिंचेचे निघून जातात बघा। आणि अर्धा कप मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून तेही ॲड केलेलं आहे। अशा प्रकारे हे बघा, यातला जो चोथा राहिला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। तर इथे आपलं चिंचेचा कोळ रेडी झाला आहे। आता फोडणीसाठी ना एक छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं। जिरं हलकंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर आणि मग यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा, हळूहळू टाकायचा आहे। थोडी कढई गरम असते यावेळी आपली। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आता बघा, यामध्ये ना मी वजनी 200 ग्रॅम गूळ घेतला आहे आणि कपाने म्हणाल तर 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। आता यामध्ये अर्धा कप इतकी साखरसुद्धा आपल्याला घालायची आहे। हलवाई लोक यामध्ये आवर्जून साखर घालत असतात। आता 1 कप पाणी टाकलं आहे। एकूण म्हणाल तर पूर्ण चटणीसाठी मी 2 कप पाण्याचा वापर या ठिकाणी केला आहे। आता यातली साखर आणि गूळ मेल्ट झाला की यामध्ये आता आपल्याला चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं। त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा सुंठ पावडर टाकायची आहे। सुंठ पावडर आवर्जून टाका, याने या चटणीला खूप छान स्वाद येतो। 2 चमचे कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे, यामुळे चटणीचा रंग खूप छान येतो। आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे, गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण न ठेवता 7 ते 8 मिनिटासाठी ही चटणी पूर्णपणे आपल्याला उकळवून घ्यायची आहे। एक 7-8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अशी घट्ट झाली आहे आणि चमच्याच्या बॅक साईडला बघितलं तर असा व्यवस्थित कोट होतो आहे। इतपत ती आपण शिजवून घेतली आहे। गार झाल्यावर अजूनच ही थोडीशी घट्ट होते। आता पूर्णपणे ही गार करून घेऊयात आणि मग एका काचेच्या बरणीमध्येही भरून घ्यायची आहे। तर याआधीसुद्धा अनेक चटणीच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे। तर तुम्ही माझ्या प्लेलिस्टवर जाऊन चटणीच्या रेसिपी बघू शकतात किंवा पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा। तर आपली अशी मस्त चटपटीत चिंच गुळाची चटणी रेडी झाली आहे। आता आपण हिरवी चटणी बनवणार आहोत, जी चवीला तिखट असते। त्यासाठी ना मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 1 कप काड्यांसकट स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची, अर्धा कप पुदिन्याची पानं घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात। 1.5 इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 छोट्या आकाराच्या लसणीच्या पाकळ्या आणि 1 मोठा चमचा मी इथे डाळ्या घेतलेल्या आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये काळं मीठ टाकायचं, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे, अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे। आणि आता या चटणीचा रंग टिकून राहावा यासाठी ना काही बर्फाचे क्यूब मी यामध्ये ॲड केले आहे। यामुळे ना या चटणीचा रंग मस्त हिरवागार येतो। तर या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरवर याची अगदी बारीक चटणी तयार करून घ्यायची आहे। मी या ठिकाणी पंढरपुरी डाळ्या वापरल्या आहे, हवं तर तुम्ही बारीक शेवसुद्धा वापरू शकतात। एकदा ही मिक्सरवर फिरवून घेतली की यामध्ये ना 2 मोठे चमचे दही घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून आपली या ठिकाणी मस्त तिखट हिरवी चटणीसुद्धा रेडी झाली आहे। तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल किंवा हलवाई स्टाईल या दोघंही चटण्या नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।